नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेथी बटाटा वडा ही रेसिपी पाहणार आहोत. बटाटा वडा आहेच, पण त्याला वेगळी टेस्ट आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप आहे ती घालायची आहे. 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते घालायचं आहे. व आपण आता हा मसाला आहे तो चांगला खलबत्त्यामध्ये असा ठेचून घ्यायचा आहे. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. बघू शकता आपलं ठेचून झालेलं आहे, बघू शकता. त्यानंतर इकडे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता हे बटाटे आहेत ते हाताच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी असे हाताच्या साहाय्याने मॅश करून घेतलेले आहेत उकडलेले बटाटे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं अशी मी बारीक चिरून घेतलेली आहेत ती घालायची आहेत. त्यानंतर जो आपण मसाला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला होता तो घालायचा आहे. व चांगलं असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी असा मसाल्याला सुगंध सुटला पाहिजे. बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर जे आपण बटाटे हाताच्या साहाय्याने मॅश केले होते ते घालायचे आहेत सगळे. त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी आहे ती घालणार आहोत. इकडे मी मेथी मस्तपैकी अशी स्वच्छ धुवून घेऊन बघू शकता अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे. 1 कप ती घालायची आहे. व चांगलं मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. अशी मेथी आहे ती चांगली बटाट्याला लागली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. व असं चांगलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. आणि बघू शकता मस्तपैकी आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे. आपण आता ह्याचे वडे तयार करणार आहोत. आपली भाजी आहे ती थंड झालेली आहे. आपण आता याचे मस्तपैकी असे वडे तयार करून घेणार आहोत. एकदम सोपं आहे करण्यासाठी. बघू शकता असं गोल गोल करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा आपण असेच वडे तयार करून घेणार आहोत. बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 1 कप बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मिक्स करायचं आहे. व थोडं थोडं असं पाणी घालून आपण आता हे बेसनचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता परत असं थोडंसं पाणी घालायचं आहे. परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं बेसनचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता या बेसनच्या बॅटरमध्ये जे बटाट्याचे वडे तयार केलेले मेथी बटाट्याचे ते असे बेसनच्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचे आहेत. व तेलामध्ये आपण आता हा एक वडा आहे तो असा सोडायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं तेल पण गरम झालेलं आहे. बघू शकता असे थोडेसे असे पलटी मारून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी असे हे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. खूप छान लागतात हे मेथी बटाटा वडे. नक्की एकदा करून पहा, काहीतरी वेगळं असं. बघू शकता. आणि मस्तपैकी आपले मेथी बटाटा वडे तयार झालेले आहेत. तुम्ही हे मस्तपैकी टॅमॅटो सॉस पुदिन्याची चटणी बरोबर खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल
तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.